तर नमस्कार मित्रांनो, आज आपला बदामीमध्ये पहिला दिवस आणि हा व्हिडिओ आहे पहिला. तर आपण सुरुवात करणार आहे ऐहोळे येथून. तर ऐहोळेमध्ये टोटल 10 ते 12 टेम्पल आपण बघणार आहेत. तर आज पहिल्या टेम्पलमध्ये आपण आलेलो आहेत, उच्चमल्ली टेम्पल. तर चला दाखवतो तुम्हाला कसं आहे ते उच्चमल्ली टेम्पल आणि बघूया काय काय स्ट्रक्चर आहेत आतमध्ये. तर मित्रांनो, हे आहे उच्चमल्ली टेम्पल. इथे आहेत नंदी आणि आपली जी ऐहोळेची व्हिडिओ आहे यात आपण जेवढे मंदिर बघू तेवढे सगळे चालुक्य राजवंशाच्या टायमामध्ये झालेले आहेत. आणि ऐहोळे याचं नाव असा पडला की जेव्हा परशुरामाने क्षत्रियांचा पूर्ण आपल्या हत्याराने नाश केला, त्यानंतर ते नदीत त्यांचे हत्यार धुवायला आले. तर त्यानंतर नदीमध्ये कपडे धुवत असताना एका स्त्रीने बघितले, तर तेव्हा ती बोलली होती ऐहोळे ऐहोळे, आश्चर्यचकित होऊन. तर असं नाव पडलेला. तर हे आहे उच्चमल्ली टेम्पल. आतमध्ये शिवलिंग आहे आतमध्ये आणि बाहेर नंदी बघितला. तर बघा, एवढं जुनं काम आहे. तर हा काम चालुक्य राज्यात झालेला, चालुक्य साम्राज्याच्या वेळी. तर 6व्या ते 8व्या शतकाच्या मध्यभागी हे काम झालेलं आहे. तर पूर्ण एकदम स्टोनने बनलेलं आहे. तर अशा प्रकारे बांधकाम आहे. आणि आपण आज जेवढे ऐहोळेची मंदिरे पाहणार आहेत 10-12, तेवढे पूर्ण चालुक्य राज्याच्या वेळेस झालेले आहेत. तर असा आहे स्ट्रक्चर मंदिराचा. तर चला, उच्चमल्ली टेम्पलच्या बाजूलाही एक स्ट्रक्चर आहे, तो स्ट्रक्चर बघूया. हे बघा. तर चला जाऊया बाहेर. उच्चमल्ली टेम्पलच्या बाजूलाच एक मंदिर मंडपासारखं आपण बोलू शकतो. तर इथे आतमध्ये दगडावर कोरलेल्या काहीतरी आहेत मूर्त्या. तर आय थिंक इथे हे बघा, 2 हत्ती आणि त्यांच्यामध्ये मूर्ती आहे कोरलेली. आणि इथे आतमध्ये आहे कोरलेले. तर हे मंडप असू शकतो बेसिकली. असा कोरीव काम आहे बघा जुन्या टायमात. आणि हे चिन्ह आहेत, मूर्त्या आहेत. हे बघा इथे बसलेले, हे इथे ढोलकी वाजवताना आहेत. तर असे जुन्या काळातले 6व्या ते 8व्या शतकातले असे बांधकाम आहे, कोरीव काम. तर ह्याच्या बरोबर साईडलाही एक आहे, ते तर बघू आपण. तर हेही नॉर्मलीच आहे, मंडप टाईप. तर आतमध्ये शिवलिंग टाईप आहे एक. असं आहे जे हालतं. तर हा आहे उच्चमल्ली टेम्पलच्या इथला. तर आपला हे तर बघून झालं आहे. उच्चमल्ली टेम्पलच्या इथे फक्त जे उच्चमल्ली टेम्पल आहे तेच मोठं आहे, बाकीचे 2 स्ट्रक्चर छोटेसे आहेत मंडपा टाईप. तर आता इथली माहिती झालेली आहे. आता आपण जाणार आहे ते नेक्स्ट पॉईंटला, रावण पहाडीला. आणि तिथंही श्री महादेवांची मूर्ती आहे नटराजच्या रूपात. तर तेही तुम्हाला दाखवतो. आणि रावण मंडपामध्ये बघण्यासारखे खूप शिलाकोरीव काम आहे. तर चला जाऊया आता रावण मंडप आहे ते.
तर हे आहे मित्रांनो रावण पहाडीची माहिती आणि आहे रावण पहाडी. तर तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवतो मी. रावण पहाडी येते राईट साईडलाच एक छोटंसं मंदिर आहे ज्याच्यात महादेवाची पिंडी आहे आणि त्या पिंडीच्या समोर बरोबर साईडला नंदी आहे. तर हे पहा चौकोनाकृती त्याच्यावर पिंड्या अशा आहे. तर चला आतमध्ये जाऊया. रावण पहाडीच्या आतमध्ये जे दगड कापून जे ज्याला बोलतात रॉक कट करून जे मूर्ती बनवलेले आहेत आणि बनवलेले आहेत मंदिर आतमध्ये महादेवाचं. त्याच्यामध्ये आतमध्ये महादेवाची नृत्य करतानाची दश हाताची नटराज मूर्ती आहे ती दाखवतो. बरोबर रावण पहाडीच्या समोर मोठा नंदीची मूर्ती आहे. तर त्याचं एक खंडन केलेलं आहे. तर ते कोणी केलेलं आहे तर तो सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहीतच आहे. तर चला जाऊया वरती. 7 ते 8 पायऱ्या चढून आपण वरच्या भागी येतो आणि मग 4-5 पायऱ्या चढून आपण आतमध्ये घुसतो. तर भिंतीवर कोरलेल्या मूर्त्या आहेत, द्वारपाल वगैरे. या साईडलाही सेम स्ट्रक्चर. आणि या गुफेमध्ये आवाज पूर्ण सराउंडिंग होतो. तर तुम्हाला बोललो होतो की दश हाताची नटराज मूर्ती महादेवांची त्याच्या साईडला आहेत गणपतीची मूर्ती आणि बाजूलाही मूर्त्या आहेत कोरलेल्या. तर हे बघा अशा प्रकारे एकदम बारीक कोरीव काम आहे. आणि इथं कमलाचं चिन्ह आहे कोरलेला. आणि आहे आतमध्ये शिवपिंड. आणि मेन बोलायचा तर हे आहे इथं मूर्ती कोरलेली. आणि हे माझ्या अंदाजे तरी ही वराह अवताराची मूर्ती आहे असं मला वाटत आहे. आणि शिवपिंड आहे चौकोनाकृती. तर इथल्या 2 मंदिराची आपण बघितली. शिवपिंड ही चौकोन आकारावर स्थित आहे. तर चला एवढीच माहिती रावण पहाडीची. आणि आता जाणार आपण पुढच्या ह्याच्यात मल्लिकार्जुन टेम्पलमध्ये आलेलो आहे. आता मल्लिकार्जुन टेम्पल इथे हे मंदिर बेसिकली चालुक्य राज्याच्या वेळी 600व्या शतकात बनवलेलं आहे. त्याच्यात टोटल 5 मंदिरांचा समूह आहे. तर मंदिर महादेवांना अर्पित आहे. याच्यामध्ये विष्णू भगवानांचंही मंदिर आहे आतमध्ये. बघूया आतमधून कसं येते. तर चला जाऊया आतल्या भागात मंदिर पाहूया. मंदिर चालुक्य शैलीतला असा मंदिर आहे की हा ज्या दगडाने बनलेला आहे बलुआ दगड बोलतात त्याला. बलुआ दगडाने बनवलेलं पूर्ण स्ट्रक्चर आहे. तर हे पहा स्तंभ 2 उभे आहेत त्याच्यावर एक रॉड. आणि हा आहे मल्लिकार्जुन टेम्पलच्या आतमधला. तर बाहेरही नकाशे काम आहे, पूर्ण मूर्त्या कोरलेल्या आहेत. आणि आहे पहा. आणि आतमध्ये नंदी आणि शिवपिंड आहे आतमध्ये. हर महादेव. तर पिंडीवरही कोरीव काम आहे. तर पूर्ण बघा तुम्ही कोरीव काम, थोड्याशा प्रमाणात कोरीव काम आहे स्ट्रक्चर. आणि जे मंदिराचे पिलर आहेत त्यांच्यावर कोरीव काम आहे पहा अशा पद्धतीत. तर जे मंदिराचे खांब आहेत त्यांच्यावर कोरीव काम आहे अशा प्रकारे. तर हे बलुआ दगडाने बनवलेले आहेत पूर्ण.
तर अशी नक्षीकाम आहेत. तर जेवढे तुम्हाला ऐहोलेमध्ये जेवढे महादेवाचे मंदिर भेटतील तेवढे पिंड हे गोलाकार नसून तर ती चौकोन आकाराचे आहे. तर बघूया अजून कोणते कोणते मंदिराचे समूह आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे छोटे छोटे मंटप आणि मंदिरं आहेत. आणि मंदिराच्या बाजूला बरोबर आपल्याला दिसते तलाव, जे आता साफ नाही आहे, पूर्ण त्याच्यात शेवाळ झालेले आहे. तर मोठ्या आकाराचा आहे तलाव बहुतेक. आणि अशाच प्रकारे मंदिरांचा समूह आहे. पूर्ण 5 मंदिरं आहेत. 5 मंदिरं तर सेम आहेत, महादेवांना समर्पित आहेत. तर एवढं स्ट्रक्चर आहे इथला. तर आता आपला पुढचा पॉईंट आहे जे ऐहोलेमध्ये मेन पॉईंट मानले जाते. तर अशा प्रकारे मल्लिकार्जुन टेम्पल आपण बघितला आणि इथे सेम आहे मंदिर, पण ते बंद आहे. तर आता आपण जाणार आहे मेन पॉईंटला, दुर्गा टेम्पल. तर त्या मंदिराचा असा आहे की तो भले दुर्गा टेम्पलच्या नावानं ओळखला जातो, पण तो विष्णू भगवानांना समर्पित आहे मंदिर. तर चला नेक्स्ट पॉईंट आपला दुर्गा टेम्पल. तर भेटूया तिथंच.